श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा जर हा व्हिडिओ तू पाहत असशील तर समज की स्वामीनेच तुला इथे आणलं आहे. कारण तुझ्या घरात घडणारी एक गोष्ट आज तुला कळणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ किंवा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. हे बघ बाळा, तू शेवटी इथे पोहोचलासच ना. तुला असं वाटत असेल हा व्हिडिओ तुझ्या स्क्रीनवरती सहज आला असेल, पण तसं नाही बाळा. आज तुझ्या घराविषयी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मीच तुला आज इथे आणलं आहे. तुझ्या घरामध्ये एक व्यक्ती तुझं नुकसान करत आहे. ही गोष्ट साधी समजून बाजूला सारू नकोस. माझं हे बोलणं शेवटपर्यंत शांतपणे ऐक. हे ऐकून तू घाबरू नकोस आणि संशयाने कोणाकडे पाहूही नकोस. हा कोणता घराबाहेरचा शत्रू नाही, तर तुझ्या जवळची एक व्यक्ती आहे, जी नकळत किंवा चुकून तुझ्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत आहे. तुला तुला काय वाटतं, मला काहीच कळत नाही. तू घरात सर्वांसाठी इतकं काही करतोस, सगळ्यांना सांभाळून घेतोस, पण तरीही तुला घरातून नेहमी मानसिक त्रास मिळतो. थांब. इथून पुढचा एक 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 आणि एक शब्द तुझ्या कल्याणाचा आहे. नीट समजून घे. तुझी बिघडलेली सर्व कामं, तुझी विस्कटलेली नाती आणि सतत होणारा पैशाचा अपव्यय, या सगळ्यामागे एक खास कारण आहे. तू कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवला आहेस, पण तिथे तुझी फसवणूक होत आहे. ज्या चांगल्यासाठी तू स्वतःचा विचार केला नाहीस, त्यांनीच तुझ्या पाठीमागे तुझ्यावर टीका केली. तुला स्वतःच्याच घरात फरक झाल्यासारखं वाटतंय ना. तुला वाटतंय की एवढं सगळं करूनही माझ्या नशिबात फक्त दुःखच का आहे. पण खचून जाऊ नको. आज मी तुला सावध करायला आलोय. तुझ्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी मी स्वतः आज तुझ्याशी हितगुज करायला आलोय. माझं हे बोलणं अर्धवट सोडू नकोस, कारण यातच तुझ्या पुढच्या सुखाचा मार्ग लपला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेतला आहे. तू ज्यांना आपलं मानलंस त्यांनीच तुझे पाय ओढण्याचा प्रयत्न केला. पण आता आता काळजी करू नकोस, कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा बालही बाका होणार नाही. तुझ्या घरातील ही नकारात्मकता आणि त्या व्यक्तीचा प्रभाव मी स्वतः दूर करणार आहे. हा माझा तुला शब्द आहे. फक्त मनापासून याकडे लक्ष दे. तू फक्त कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे बंद कर आणि स्वतःचे निर्णय तू स्वतः विचार करून घे. तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळालं नाही म्हणून निराश होऊ नकोस. त्या व्यक्तीने केलेले अडथळे आता संपणार आहेत. आज या क्षणी मी तुला एक शब्द देतोय. तुझ्या घरातून सर्व त्रास आणि गरिबी कायमची नष्ट होईल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती बदलणार आहे. आजचा हा कठीण काळ उद्याच्या मोठ्या सुखाची नांदी आहे. तू फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाक. बाकीचे 10 पाऊल मी तुला सावरून घेण्यासाठी पुढे येईल. तुझ्या घरात, तुझ्या संसारात माझं अस्तित्व तुला आता प्रकर्षाने जाणवेल. आता डोळे पुस आणि एक गोड हसू तुझ्या चेहऱ्यावर येऊ दे. कारण जोपर्यंत तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे, तोपर्यंत या जगात तुझा कोणीही पराभव करू शकत नाही. पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहा. लक्षात ठेव, भिवू नकोस. श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.